जंतर मंतरवर दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई आहे। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून पोलिसांनी दूर नेलंय। सोनम वांगचुक यांना सफदरजंग या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ दिसतोय। पुलिस के गुंडे यहाँ आए, सोनम सर को घसीटकर गाली गलौज करके लेकर गए। 60 साल से जो इंसान है, जो भूख हड़ताल पर बैठा हुआ था 20 दिनों से, 60 साल के इंसान को जो 20 दिनों से भूखा था उसको दिल्ली पुलिस गाली गलौज करके घसीटकर यहाँ से जबरदस्ती उठाकर लेकर गई। ये कहाँ लेकर गई हमें पता नहीं है। तो ये भी नहीं पता चला। और जब मैं मेरे दोस्त के घर से निकल, जैसे ही मुझे ये खबर मिली, मैं जंतर मंतर आ रहा था, पुलिस वालों ने मुझे भी मारपीट की, मुझे भी सड़कों पर घसीटा और गेट बंद करके मुझे अंदर रखा और कहता है तू जंतर मंतर कैसा जाता है हम देख लेते हैं। मुझे भी दिल्ली पुलिस ने डिटेन कर रखा था, मेरे साथ भी मारपीट की, मुझे भी घसीटा गया रोड पर। और यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उनके साथ भी दिल्ली पुलिस ने मारपीट की। ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से। ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल, जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है, उसके लिए ले जाया गया है। 21 दिवस त्याला ढुंकून बघितलं नाही, त्याच्या उपोषणाला प्रतिसाद नाही आणि आता त्यांना उचलून त्यांनी हॉस्पिटलाइज केलं। तर मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे पिटिशन हे भाजपच्या माणसांनीच केलं असेल आणि हे कोर्टाकडनं त्यांनी वधवून घेतलं आणि आता म्हणायचं की कोर्टाच्या सांगण्यावरनं आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं। तर इतकी बनेल माणसं आहेत, इतकी ज्यांना भावना शून्य, त्यांना कुठल्याही प्रकारच्या भावना नाही, हृदय नाही, संवेदना नाही, अशी भावना शून्य माणसं आता राजकारणी झालेली आहेत। म्हणून हे देशाचं दुर्दैव आहे। आज असं काय झालं की त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये टाकावं लागलं, तर हे अतिशय दडपशाही आहे। ही माणसं भावना शून्य आहेत, हे मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेल, कारण अतिशय संताप होतोय माझा। आज लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही चालू झालेली आहे, हे यातून सिद्ध होते। राहुल गांधीजींनी 3-4 महिन्यापासून नीटचा घोटाळा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेस पक्षानं धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी घेतली। देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्याला या उपोषणाला पाठिंबा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली। आज हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं त्या ठिकाणी उचलण्यात आलं। कोर्टाची ऑर्डर कोणी घेतली? सरकारनंच त्या ठिकाणी घेतली। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय। मला वाटतंय मी म्हटलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झाली आहे। भारत सरकारला जर एवढी वांगचुक यांची काळजी असती तर ते त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली असती, त्यासोबत त्यांनी संवाद साधला असता। मात्र आम्हाला कुणी अडवूच शकत नाही, आम्हाला कुणी प्रश्नच विचारायचे नाही, आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो आणि कुणी आंदोलक जरी असला तरी त्याचं आंदोलन मोडण्याची कुवत, ताकद आमच्यात आहे। हा सत्तेचा अहंकार, माज दाखवणारी आजची ही कृती आहे। 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे, त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे। याची निंदा करावी तेवढी कमी आहे। कोर्टाला पुढे करून शिखंडीसारखं तुम्ही जर का जन आंदोलन मोडणार असाल तर याद राखा, या देशामध्ये जसं श्रीलंकेमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, नेपाळमध्ये घडलं, तो क्षण या देशामध्ये यायला वेळ लागणार नाही। काय दोष येतावर सोनम वांगचुक यांचा? जर त्यांच्या प्रकृतीची एवढी चिंता सरकारला होती तर गेल्या 20 दिवसामध्ये सरकार काय झोपा काढत होतं का? का नाही संपर्क साधला त्यांनी? का नाही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला? 20 तारखेचा संसदेवरचा मोर्चा होऊ नये म्हणून केलेला सरकार हा केविलवाणा प्रयत्न आहे। पण सरकार आगीशी खेळतंय आणि ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही, एवढाच इशारा या निमित्तानं मी देतोय। त्यांची मागणी होती की बाबा नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नीट परीक्षा झाल्या, त्याचा निकालही काल लागला
त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार राहिलेली नाही. आता एखाद्या मंत्र्यानं राजीनामाच द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. तब्येत त्यांची बिघडलेली होती. काल त्यांनी सांगितलं की मी गेलो तरी भूत म्हणून येईन वगैरे वगैरे गोष्टी त्या सांगत होते. त्यामुळे त्याच्या तब्येतीच्या कारणावरून त्यांना एखाद्या वेळेला ते औषधोपचार घेत नसतील म्हणून त्यांना एखाद्या वेळा ताब्यात घेतलं असावं. सोनम वांगचुक यांची एक सिंपल मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सरकारनं राजीनामा घ्यायचा नसेल तर सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही राजीनामा घेणार नाही, धर्मेंद्र प्रधानला आम्ही वाचविणार आहोत. किमान चर्चा करून ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. परंतु 20-21 दिवस झालेले असताना अशा पद्धतीनं सोनम वांगचुक सारख्या एका समाजसेवेचं व्रत घेतलेल्या कार्यकर्त्याला ओढत नेणं, मला वाटतं उचलून नेणं हा प्रकार अतिशय दुर्दैवी. असंच आधीच्या काळात झालं होतं. मला असं वाटतं सरकारने आता स्वतःच्या गच्छंतीची सुरुवातीचं हे प्रतीक सोनम वांगचुक यांना आंदोलन चिरडणं हे दिसतंय. अचानकपणे डॉक्टरच्या वेशात पोलीस जाणं आणि पोलीस म्हणून त्यांना उचलणं आणि बळजबरी हॉस्पिटलाइज करणं हे मला असं वाटते पोषक लोकशाहीचं लक्षण नाही. आपण जर या देशाला लोकशाही नांदते किंवा संविधान आहे असं जर मानत असू तर अशा प्रकारे आंदोलन हा दडपण्याचा प्रकार हा लोकशाहीमध्ये वेदनादायी आहे. मी जरी सरकारमधला एक घटक असलो पण चूकला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याचं मी आदरणीय दादांकडूनच तो परिपाठ शिकलोय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संविधानिकरित्या एखादं आंदोलन सुरू असेल आणि पोलीस डॉक्टरांच्या वेशात येऊनच आंदोलनकर्त्याला उचलून येत असतील तर ही गोष्ट संतापजनक आहे, वेदनादायी आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. सुबह सुबह इन लोगों ने डॉक्टर की टीम है बोल करके 10-1 पुलिस वालों को अंदर भेजा, जो कि हम समझ गए थे कि शायद पुलिस वाले हैं क्योंकि डॉक्टर जैसे दिखाई नहीं दे रहे थे. और सारे वॉलंटियर्स को उन्होंने कहा कि आप जगह से हटिए. ऑल द वॉलंटियर्स टोल्ड कि सर 8:45 को इनका चेकअप होता है तो आप 8:45 को आइए. हम रिक्वेस्ट करते रहे कि सर आप आइए करके. और सडनली इन्होंने अनाउंस करना चालू कर दिया कि हाई कोर्ट का ऑर्डर है, सर को ले जाना पड़ेगा, सोनम सर को. और अभिजीत भाई जस्ट वेंट फॉर हिज वॉशरूम एक्टिविटी एंड ऑल दिस थिंग. आई थिंक अभिजीत भाई को भी इन लोगों ने अभी अरेस्ट कर लिया है चोरी छुपके से पीछे से. तो वो इसी वजह से यहाँ आ नहीं पा रहे, ना ही उनका फोन लग पा रहा है. दूसरी चीज ये हुई कि जो स्टेज के आसपास रोक रहे थे उनको मारा पीटा. ये देखिए यहाँ से मेरा खून निकल रहा है, यहाँ से मेरा खून निकल रहा है. पटका है इन्होंने, मैं पैर वैर सारी चीजें दिखा नहीं सकता आपको, बट मेरा साथी अंदर है, उसका छाती से खून बह रहा है और पीठ से खून बह रहा है. लिटरली इन्होंने मारा पीटा अंदर जो भी लोग थे, बोला कि आप हट जाइए. और सारे पुलिसमैन वेयर इन सिविल ड्रेसेस. वी वर बेगिंग देम कि प्लीज शो अस द ऑर्डर, प्लीज शो अस द कोर्ट ऑर्डर इफ यू हैव अ कोर्ट ऑर्डर, बिकॉज वी विल कंप्लाई. इफ द जस्टिस डिपार्टमेंट वांट्स अस टू कंप्लाई, वी विल कंप्लाई विद दैट. एंड दे टुक द अपॉर्चुनिटी कि डॉक्टर के बेस में आके, सिविल ड्रेस में आकर के उन्होंने सोनम सर को यहाँ से उठा लिया. हमको कोई गारंटी नहीं है कि सर के साथ क्या करने वाले हैं, क्यों ले गए हैं और उनकी क्या मंशा है. हाथ दिखाओ, ये देश की पुलिस है, ये हाथ दिखाओ, हाथ दिखाओ, जो है वो दिखाओ. ये देखो, ये है इस देश की हालत, ये है इस देश की हालत. मारा है हमारे बच्चों को. उन्हें इस तरह घसीटने वाली जाती है जैसे कोई को आतंकवादी हो. कर रहे थे पिछले 20-30 दिन से. आप सब जानते हो 3 दिन से हमारा पीसफुल प्रोटेस्ट चल रहा था. पुलिस आती है पीछे से गुंडा की तरह. क्या दिल्ली पुलिस नहीं है, या बीजेपी पुलिस है, क्या आरएसएस की पुलिस है, क्या गुंडा की पुलिस है. कौन उठा करके ले सकते. अचानक से सोनम वांगचुक जी यहाँ थे तो उनको जबरदस्ती हंगर फ्यूडर करके जबरदस्ती पुलिस उठा के लेके चली गई. कुछ पता चला कहाँ कौन सा हॉस्पिटल में ले गई है, कुछ ऐसी अभी ऐसी कोई जानकारी तो नहीं है, लेकिन हम लोग पुलिस के माध्यम से जानकारी लेने का प्रयास कर रहे हैं. हे जे आंदोलन आहे सन्माननीय सोनम वांगचुक जी हे 20 दिवस उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आवाज त्यांचा व्यक्तिगत नाही आहे, तो भारतातील जनतेचा आवाज आहे, युवकांचा आवाज आहे, ज्यांच्या परीक्षांमुळे हलहाल झालेल्या कुटुंबांचा आवाज आहे, त्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे आणि तो आवाज केंद्र सरकारला ऐकू येत नाही. हे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.